आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. निघ जा. एक्सक्यूज मी, सावंत सर कुठल्या वॉर्डमध्ये ऍडमिट आहेत? फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरला. ICU मध्ये. फर्स्ट फ्लोअरला ICU मध्ये. ओके, थँक्यू. म्हणजे ओके ना सगळं? आणि सावंतांची तब्येत ठीक आहे, पण काल रात्री एका गुंडाने त्यांच्यावर हल्ला केलाय. काय? अगं रूमच्या बाहेर पोलीस असून सुद्धा? अगं तेच तर, नर्स बनून आला होता, कुणीच ओळखला नाही त्याला. बापरे, मग पकडलं का त्याला? मी पकडायचा लय प्रयत्न केला, पण तो नाही घावला. मी जाधव साहेबांनी खुसबुटे साहेबांना बी फोन केला होता, मग त्यांनी कुणीच फोन नाही उचलला. रात्रभर त्या गुंडाच्या भीतीनं झोप लागली नाही मला. लय दमले ग मी. तू घेशील ना सांभाळून? प्रिया, हा बघते मी. जा. येते मी. काळजी घे. हो ग, म्हणजे जा ना. सर काय झालं सर? सावंत साहेब ओके आहेत ना? सॉरी, त्यांचा मृत्यू झालाय. काय? पण आता तर ओके होते ना ते, मग असं अचानक काय झालं? हो, आमच्या उपचारांना ते प्रतिसाद पण देत होते, पण सध्या तरी आम्हाला त्यांचा मृत्यू हा अनैसर्गिकच वाटतोय. यार, मीच ड्युटीवर असताना हे व्हायचं होतं का? यासाठी मी सस्पेंड पण होऊ शकते. तर काय करू? हा, एक काम करते, मंजूलाच बोलवते. मंजू प्लीज फोन उचल, प्लीज उचल मंजू.
हॅलो हॅलो मंजी कुठेस तू? अगं मंजू नाही, मी अमृता. अरे मग मंजी कुठे आहे? दीदी झोपली आहे. नाईट ड्युटी होती ना काल. एक काम कर, तिला आत्ताच्या आत्ता जाऊन उठव. इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, उठव तिला जाऊन. का? काय झालं? अगं माझी आमदार सावंत यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालाय आणि हे मंजीला सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज उठव तिला. अगं दीदी काल डे आणि नाईट दोन्ही ड्युटी करून आली आहे ग. दमून झोपली आहे ती. मी तिला उठल्यावर सांगू का? अगं तू ठीक आहे? आता मंजू असतानाच आमदार गेला असं सांगावं लागेल मला, नाहीतर उगाच माझी नोकरी धोक्यात यायची. सुनंदे, म्हणजे हाय नव्हता घरात? वय हाय की. मग इथं तुला मदत करायला का नाही आली? वंसाव तिची डबल ड्युटी होती ना का, म्हणून व्हायचा आराम करते. बया 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 बया, कमालच झाली तुमची तर. ही असली माहेरची लाड आहे ती का नाही, ती आता कमी करावाईच. एकदा का माझ्या घराचा हुमरा तिने वलांडला की हे असलं फाजील लाड चालायचं नाही ती. त्याच्यामुळं जा, तिला उठीव आणि कामाला झोप. वंसाव अहो असं काय करताय तुम्ही? व्हायच करू दे की आराम तिला. आणि बाकीच्या वेळेस ती समजांना मदत करतच असते हो. तू अशी ऐकायची नाहीस. थांब, मीच जाऊन उठीवती तिला. अहो वंस ऐका की. म्हणजे म्हणजे अगं ए म्हणजे तिला अशी नाही, उठवूनच बशिवती. म्हणजे नाही सुटणार. अगं आमच्यावर हल्ला करतोस वे. बेडच ठोकते आता तुला. थांब. बेडच ठोकते आता तुला. थांब. सोड बाळा. अगं काय जीव घेतेस का काय माझा? सैतान आहेस का काय? सॉरी आत्या, झोपेत होते. काय नाही झोपत बिपत. लई साधे बनव ना गस. मला चांगलं ठेवाय. उठ आणि घरातल्या कामाला लाग. चल चल उठ. वंस अहो ऐका. वंसाव ऐका. सुनंदे, तू पहिली स्वयंपाक घराच्या बाहेरू म्हणले का नाही तुला? मी हाय हित. बघ ती तुझ्याकडे कशी काय येते. सुनंदे, तुला स्वयंपाक घरातनं बाहेर हो म्हणलंय. मी हाय बघ हित. बघ ती कशी स्वयंपाक नाही करत. सुनंदे बाहेर हो. काय गये लगीन झाल्यावर काय मला आणि ह्यासनी कामाला झुकणार आहेस वी? का ह्याला तुझा गडी बनवणार आहेस? हा, चल कामाला लाग. अरे तिनं समजा त्याल ओतून दिलं. अरे काय करते आई? मसाले भात करत असेल. आणि खिचडी करत असेल. अरे तिनं तांदूळ तसंच ओतलं. निवडलं बी नाही ती आणि धुतलं बी नाही. काय चाललंय काय हिज?
आता काय करते? बघ, आणि तू अशा पोरी संग लगीन कर म्हणून माझ्या मागे लागली आहेस. मम्मी, हिच्यापेक्षा माझी आमरी किती छान आहे. काय वाईट आहे तिच्यात सांग बरं. हा, आमरीच्या आणि माझ्या संसाराची चित्र अशी माझ्या डोळ्यामोर येतात. होय ना? मग ही 5 बोटाचं चित्र आहे का नाही, हा, हे असं गाला उमटवीन. कळलं काय? चल, होय. मला काहीचा शिन्न गय सुन पाहिजे. तुझी झाप अशी नाही जायची. थांब. आई, आता आली का खडखडून जाग? परत जर अशी कामं न करता हातरुणाला पाठ टेकवलीस का नाही, की मी अशीच जागी करणार तुला. वंसाव, काय करताय तुम्ही? हा, तुमच्या मुलीसारखीच आहे ना ती. पोरगी नाही, सून म्हणून येणार आहे ती माझ्या घरात. काय ग म्हणजे बरोबर बोलते ना मी? आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, त्या सत्याचं लगीन झालं की तुझं आणि डीजेचं लगीन होणार म्हणजे होणार. तसा शब्द दिलायस तुम्हाला, दिलायस नव का? होय. हा, चल रे डीजे. मंजू, तू नको वाईट वाटून घेऊ. वंसांची चिडचिड ना ह्या लग्नाला धरून होती. माहिती आहे मला, पण या लग्नाचा मार्ग अजून मोकळा नाही झाला. असं का म्हणतेस? अगं आई, मम्मीचं म्हणणं आहे की त्यांच्या आईबापाने आमचा अपमान केला तेव्हा माफी मागायला पाहिजे, नाहीतर बोलणी पुढे नाही सरकणार. रुपालीच्या आई बाबांनी, सत्याची आणि मम्मी साहेबांची माफी मागायला मी काय करू? तू नको काळजी करू, निघल यातनं काहीतरी मार्ग. हा, पण यातलं आता काय बी आत्याला सांगू नको, नाही तर बाई परत त्याच्यावरून तमाशा होईल घरामध्ये. तू जाऊन कापड बदल, मी आवरते सम. हा, साहेब, आनंदाची बातमी घेऊन आलोय. साहेब, तुमचे मित्र माजी आमदार सावंत साहेब गेले. गेले सावंत, गेले गेले. सत्यवादी राजकारणाचा विजय झाला, आदर्शवादी राजकारणाचा विजय झाला आज. साहेब, ते खाली पत्रकार आलेत, तुमची प्रतिक्रिया हवी त्यांना. दिवस पुढे पाहिजे मला, दिवस पुढे. आता दिनू, या दिनूचा स्पीड वाढवला पाहिजे.
तात्यासाहेब साहेब सत्या काय घेऊन दिनो ये अरे किती वेळा सांगितलं तुझी जागा इथे नाही. साहेब खाली मीडियावाले आलेत, तुमचीच वाट बघतायत. चला. कसा जाऊ सगळ्यांना सामोरं आता. आता राजकीय विरोधक असला तरी माझा तिच्या जवळचा मित्र होता. इतका जवळचा मित्र असून सुद्धा मी त्याला वाचवू शकलो नाही. वाईट वाटतं या गोष्टीचं मला. अहो साहेब, तुम्हीच असं खचून गेल्यावर आम्ही कुणाकडे बघायचं? तुम्ही स्वतःला कोसत बसू नका. चला खाली जाऊया. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता या आलेल्या परिस्थितीला आपल्याला सामोरं गेलंच पाहिजे. तुम्ही वा पुढे, मी आलोच. दिनू, या दिनूचा स्पीड वाढवला पाहिजे. तात्यासाहेब, माझे आमदार सावंत हे तुमचे जवळचे मित्र होते. त्याचं नुकतंच निधन झालंय. काय सांगाल, नेमकी काय प्रतिक्रिया द्याल? असा दिवस येईल असं स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं आम्हाला. आणि तो दिवस आला. ज्याच्या जोडीनं मी राजकारणात आलो, आज त्याला शेवटचा निरोप द्यावा लागतो हे अतिशय वाईट वाटतं मला. मृत्यूची एक खोड आहे. तो नेहमी चांगल्या माणसांना नेतो. सावंत साहेबांचं कार्य, त्यांचे आदर्श इतके महान आहेत, इथलं चिट पाकरून सुद्धा त्यांचं कार्य विसरू शकत नाही. मोठं कार्य करून गेले. पण इथले काही लोक आहेत ते सावंत साहेबांच्या अपघात मृत्यूला आम्हाला जबाबदार धरतात. धरू द्या त्यांना. इथली व्यवस्था, खास करून इथले पोलीस, त्यांच्यावर माझा विश्वास, ते योग्य निवाडा करतील. सत्य तात्यासाहेबांना रडताना बघवत नाही. ओ बलमा, कसं घ्या. बलमा, तो सावंत ऍडमिट होता तिथं वाघमारच होत्या ना ड्युटीवर. मला वाटतं तिथं जाऊन एकदा बघायला पाहिजे. त्या सावंतानं मरण्याआधी तात्यासाहेबांविरुद्ध काही चुकी स्टेटमेंट दिलं असलं तर वतीचे वाढायला नको. चल बघूया. चल. आता यासनी माफी मागायला कसं तयार करू? त्या नाही मागणार म्हणल्या तर? नाही म्हणजे एवढ्यात हारू नको. त्या माफी मागणार नाही तसं विचारच नको करू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथे काही काम होतं का तुमचं? होय, काम होतं एक. आत या ना मग. या या. अहो जरा पाणी घ्या बघू. तुम्ही? एक काम होतं. बोला ना. ते सत्याशी लगीन करण्याबाबत रुपाली काय बोलली का तुम्हाला? हो, ती तयार आहे म्हटली त्याच्याशी लग्न करायला. हो, म्हणजे एवढंच बोलणं झालंय. नाही अजून काही झालंय का? नाही,
सत्याबी तयार आहे तिच्याशी लगीन करायला, पण पण काय? मम्मी साहेबांची एक अट आहे तुमच्यासाठी. अट? कसली अट? तुम्ही मागच्या वेळी मम्मी साहेबांना जे बोलला होतात ना, त्यासाठी त्यांची जाहीर माफी मागावी असं त्या म्हणतात. काय? तरच पुढे जाऊ असं बी म्हणलेत. आम्ही आणि माफी मागायची? शक्य नाही. अहो, त्यांच्या मुलाचे प्रताप त्यांना काय माहित नाहीत काय? मग काय? उगाच आमची मुलगी हट्टाला पेटली म्हणून आम्ही तयार झालो. आणि ते जाहीरपणे माफी मागणं मुळीच शक्य नाही आम्हाला. हा, सांगून ठेवतो. हो ना. अहो पण रुपालीचा संसार सुरू होते ते बघा ना तुम्ही. तिनं सगळा विचार करूनच ठरवलं असेल हे. एवढ्यासाठी कशाला तुम्ही मोडता घालताय? आणि फक्त माफीच तर मागायची. आणि माफी मागितल्यानं थोडीच कुणी लहान होतंय. पण मला सांगा, तुम्ही काय एवढं रक्त आटवताय या लग्नासाठी? ते काही असू द्या, आम्हाला ते शक्य नाही. काही असू द्या ते, पण आम्ही मम्मी साहेबांची जाहीर माफी मागणार नाही म्हणजे नाही.